आमदार संजय पुराम यांनी त्यांची कन्या समृद्धी हिच्या वाढदिवसानिमित्त पुराडा येथील आश्रम शाळेतील 1ली ते 8वीच्या 490 विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फाईल वाटप केली। एक झाड आईच्या नावे या संकल्पनेतून समृद्धीने स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। यावेळी आमदार पुराम यांनी मुलींना शिक्षण मिळावे या उद्देशाने समृद्धीचा दाखला सरकारी शाळेत घेतल्याचे सांगितले। हा उपक्रम शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देणारा ठरलाय। या कार्यक्रमात माजी सभापती सविताताई पुराम, हनुमंत पुराम, कापसे सर, श्रीकृष्ण टापे आदींची उपस्थिती होती। आमच्या शाळेमध्ये समृद्धी संजय पुराम, सन्माननीय आमदार पुराम साहेबांची कन्या जेव्हापासून 8व्या वर्गात प्रवेशित झालेली आहे आणि तिच्याकडनं जे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यासारखं बरंच काही आहे। ती अतिशय सुसंस्कृत आणि आपल्या कामामध्ये एकदम आपलं काम अत्यंत पोटतिडकीनं करते आणि एक डिवोट होऊन ती काम करत असते। तिच्याकडनं विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणे गरजेचं आहे। तिनं आपला वर्ग ती शाळेत आल्यापासून इतका छान, सुंदर, सुव्यवस्थित डेकोरेट केलेला आहे। अभ्यासामध्ये सुद्धा ती अतिशय छान आहे आणि वर्गात 8व्या वर्गात सर्वच विद्यार्थ्यांमध्ये ती सर्वात हुशार विद्यार्थिनी आहे आणि कोणताही उपक्रम तिला शिक्षकांकडून देण्यात येते तर ती अतिशय प्रामाणिकपणे अगदी वेळेमध्ये पूर्ण करत असते आणि तिच्यातला हा जो जिद्दीपणा आहे अभ्यासाविषयी, एक कृतिशीलता आहे तिच्यामध्ये, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। आणि मी असं ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी तिचं अनुकरण करणे अत्यंत आवश्यक आहे। आज वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम घेण्यात आला, काय बोलला? आज समृद्धीच्या वाढदिवसानिमित्त एक पेड माके नाम अंतर्गत समृद्धीनं एक झाड लावला आपल्या आई सौ सविताताई पुराम यांच्या नावाने आणि तिने शपथ सुद्धा घेतली की हा झाड जतन करणे, संवर्धन करणे, वाढवणे हे तिची नैतिक जबाबदारी आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।